नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की आरोहीने शाळेत एका मुलीसोबत भांडण केलेले असतात आणि दोघींनी एकमेकांशी खूप भांडण केलेले असतात. तेव्हा आरोही म्हणत असे, मी का तिची माफी मागू, ती आधी मला पहिली, मी नाही मागणार तिची माफी असं बोलल्यानंतर रमा म्हणते, मी तुझी आईप्रमाणे आहे ना, मग तू आईचं नाही ऐकणार का. तेव्हा आरोही म्हणते, हो मग मी सांगते ना तुला, माग तिची माफी. तेव्हा आरोही लगेच कान पकडते आणि त्या मुलीची माफी मागते, म्हणते सॉरी असं बोलते आणि ती मुलगी पण हसते. नंतर आरोहीचे खूप सारे केस विस्कटलेले असतात, पूर्ण तिची वेणी घातलेली विस्कटलेली असते. रमा पण तिला बघून खूप इमोशनल झालेली असते. रमा काय करते, तिचे केस विचारते आणि रमा जशी पहिली 2 वेण्या घालायची तशी आरोहीच्या छान 2 वेण्या घालून देते. रमाला जेव्हा आरोहीच्या वेण्या घालत असते तेव्हा काहीतरी वेगळंच फील होत असतं की ही माझीच लेक असावी असले किंवा माझी नसले किंवा जिथे कुठे असेल ती माझीच अशी लेक असेल. पण आरोहीबद्दल काहीतरी वेगळाच लळा लागलेला असतो रमाला आणि आरोहीला पण रमाबद्दल काहीतरी वेगळाच लळा लागलेला असतो आणि रमा छानपैकी मस्त अशा 2 वेण्या घालून देते आरोहीच्या. आता इकडे अक्षय घरी आलेला असतो. बाबा घरी आला म्हणून आरोही पळत येते. बाबा तू आलास असं बोलल्यानंतर अक्षय तिच्याकडे बघतच राहतो आणि अक्षयला जेव्हा रमाची पहिली भेट झालेली असती ती रमा आठवते आणि अक्षय गप्पच बसतो, फक्त आरोहीकडे बघत असतो आणि म्हणतो 2 वेण्या आणि नंतर तेव्हा आरोही हसतच असते आणि अक्षय म्हणतो, तुझ्या 2 वेण्या कुणी घातल्या. तेव्हा आरोही गप्प बसते, काहीच बोलत नाही. अक्षय म्हणतो, अगं तुझ्या 2 वेण्या कोणी घातल्या. तेव्हा आरोही काहीच बोलत नाही. आता आरोही सांगेल का की तिच्या 2 वेण्या कोणी घातल्या आणि अक्षयला कळेल का की 2 वेण्या घालणारी दुसरी तिसरी कोणी नसून रमाच आहे. आता जेव्हा केव्हा अक्षयला कळेल की आपल्या मुलीला तिची खरी आईची भेट झालेली आहे तेव्हा अक्षय काय रिॲक्ट करेल हे पाहण्यासाठी विसरू नका मुरंबा आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.